डीजीसीएनं केलेल्या ऑडिटमधील बाबी पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की व्हीएसआर व्हेंचर्सवर काही प्रमाणात का होईना निर्बंध घातलेत, पण रोहित पवारांना मात्र असं वाटत नाहीये. त्यांच्या मते डीजीसीएनं केलेलं हे ऑडिट म्हणजे व्हीएसआर कंपनीला मिळालेली पळवाट आहे, असं म्हणत रोहित पवारांनी आज दिवसाभरातली तिसरी मागणी केली. या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी एक रस्ता ठेवलाय व्हीएसआर व्हेंचरला वाचवण्याचा. तो कसा हे समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ नॉन कम्प्लायन्सेस ऑब्झर्व, म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत, अँड कन्सिडरिंग द गॅप्स, म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग. म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आत्ता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं 1, आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं, म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. या ऑडिटच्या माध्यमातून व्हीएसआर कंपनीला म्हणावा तितका धक्का बसलेला नाहीये हे सांगत असतानाच रोहित पवारांनी आज थेट कायद्याचीच भाषा सुरू केली. मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे डीजीसीएची जबाबदारी आहे. त्यामुळे जर व्हीएसआरला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर डीजीसीएली सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही व्हीएसआर व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याचबरोबर डीजीसीएचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्त्वाचं आहे.